हॅलो सर्वांना, वर्षा बंजारा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। पावसाळ्याचे स्वागत, मृग नक्षत्रापासून पावसाळ्याची सुरुवात होती। या पहिल्या पावसाच्या स्वागतासाठी आणि नवीन ऋतूचा आनंद साजरा करण्यासाठी बंजारा समाजात ह्या दिवशी आवर्जून मासे खाल्ले जातात। तर आज आहे मिरग, तर मी बनवली आहे स्पेशल अशी मछली करी। तर ह्या माशीला एकदम असं स्वच्छ एका चमच्याच्या सहाय्याने त्याचे सगळे टप्पर वगैरे काढून घ्यायचे घासून, कारण टप्पर काढल्याशिवाय माशीची भाजी छान होत नाही। आणि हे स्वच्छ झाल्याच्या नंतर पुन्हा याला 2-3 पाण्यामध्ये असं धुवून घ्यायचं आणि पुन्हा त्याच्यानंतर त्याच्या थोडंसं चाकूचा कट मारून त्याच्यात पोटातलं थोडंसं घाण काढून घेऊन टाकायची। आणि काहीमध्ये अंडे निघाले ते अंडे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि अंडे बाजूला काढून घ्यायचे। अंड्याची पण छान अशी चटणी बनवणार आहे मी। तर हे सगळं असं एक एक करून स्वच्छ करून घ्यायचे, कारण माशाची स्वच्छ धुण्यात आली की ग्रेव्ही एकदम छान लागते। तर आता हे सगळं एक एक धुवून घेत आहे। तर तुमच्याकडे खातात का मिरगला माशीची करी? 1 चम्मच चटणी, हळद, सुहाणा, अंबारी मसाला हे सगळं 1-1 चम्मच असं घेतलेलं आहे मी मापातच। आणि हे घरचा काळा मसाला घेतला, खोबरा खीस आणि थोडंसं खसखस हे घेऊन थोडंसं खरपूस असं भाजून घ्यायचं। तर ह्या माशाला थोडे असे कट मारून घ्यायचे, कारण मसाला आतपर्यंत असा मस्त भरतो, तर माशी खायला एकदम चविष्ट लागते। तर हे सगळं कट मारून घेतले की लगेच 1 चम्मच मीठ टाकलं आणि हे एकत्र घेतलेले मसाले सगळं त्याच्यावर टाकून घेतले आणि हे चांगलं हाताने असं मिक्स करून घ्यायचं। तर हे बाजूला ठेवून द्यायचं। तर हे जे खसखस खोबरं आणि त्याच्यामध्ये 1 चम्मच ओवा टाकायचा आणि ते मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची। तर 1 मोठा चम्मच तेल घातलं, तेलमध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकून दिली, 1 मिरची तोडून टाकून दिली त्याच्यामध्ये हिरवी, आणि हे सगळे मिक्स केलेली मासे त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि छानपैकी असं परतून घ्यायचं तेलामध्ये सगळीकडून। थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं। तर ते शिजायला ठेवलं तोपर्यंत इकडं मी हे अंडे स्वच्छ धुवून घेतले, 1 कांदा कापला, जिरं टाकलं, हळद टाकली आणि थोडीशी कोथिंबीर टाकून हे अंडे मी त्याच्यामध्ये तेलामध्ये फ्राय करणार आहे। तर ह्या माशीच्या अंड्याची चटणी पण भाकरीबरोबर खायला खूप छान लागते। तर ही बघा माझी मछली करी थंड पण झाली आणि मी वाढायला डिश घेत आहे। बघूनच तोंडात पाणी सुटत आहे, इतकी भारी झालेली आहे आणि चवीला पण खूप भारी झाली होती। तर तुम्हाला जर अशी रेसिपी बनायची असेल तर माझा व्हिडिओ पाहून माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। बाय सर्वांना।